दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर 2 एप्रिलला हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान या प्रकरणात किशोरी पेडणेकरांना ताब्यात का घेतलं नाही असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलेला आहे। पाहूयात। का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? राणे साहब को क्यों फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें? तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत, आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये। न्यायालयात ते गेलेले आहेत, आता न्यायालय त्याच्याबद्दलचा काय तो निर्णय घेईल। दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून नारायण राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना लक्ष्य केले। दिशा सालियनच्या वडिलांनी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे। याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंचं किशोरी पेडणेकरांवर देखील गंभीर आरोप करण्यात आलाय। दरम्यान यानंतर किशोरी पेडणेकरांना ताब्यात का घेतलं नाही असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केलाय। का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला, तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले, मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? दिशा सालियनच्या मृत्यूनंतर राणे कुटुंबानं आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते। दरम्यान यानंतर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका म्हणून उद्धव ठाकरेंनी फोन केला होता असा दावा देखील नारायण राणेंनी यावेळी केला। दरम्यान हाच दावा 2 दिवसांपूर्वी नितेश राणेंनी देखील केला होता। तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं, तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें? खुद नारायण राणे साहब को फोन किया था, एक नहीं 2 बार किया था। आपको भी 2 बेटे हैं, मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप। गुहार लगाई थी राणे साहब को। पूछिए राणे साहब को, राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है मैं उन्हीं का बेटा हूँ। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची याचिका स्वीकारली असून 2 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। दरम्यान दिशा सालियनला कोर्टात न्याय मिळेल आणि आरोपींना शिक्षा होईल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला। न्यायालयीन विषय आहे, न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे। 2 तारीख त्या संदर्भात दिलेली आहे। मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील। न्यायालयामध्ये गेले ना ते प्रकरण, त्यांच्या आई वडिलांनी न्यायालयामध्ये गेलेले। आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला देशातल्या वाटतं की आपल्याला कुठं न्याय मिळाला नाही, तर तो संविधानाच्या माध्यमातून, कायदा घटना नियम ह्याच्या माध्यमातून न्यायालयामध्ये जाऊ शकतो। न्यायालयात ते गेलेले आहेत, आता न्यायालय त्याच्याबद्दलचा काय तो निर्णय घेईल। बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेतून केला। दरम्यान या प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी होणार असून न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।